26/11च्या घटनेतील सर्व ज्ञात अज्ञात वीरांना अर्पण. सुरुवातीला पुस्तकाविषयी थोडंसं. 26/11च्या रात्री अतिरेक्यांशी लढताना वीरमरण पत्करणारे मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांची ही जीवन कहाणी. भारतीय पोलीस दलातल्या एका अत्यंत साहसी आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची ही प्रेरणादायी कहाणी, जीवन कहाणी त्यांची पत्नी विनीता यांनीच सांगितली आहे. ही जीवन कहाणी आहे एका निर्भय पोलीस अधिकाऱ्याची. नक्षलग्रस्त भंडारा जिल्हा असो किंवा सोलापूर, सातारा, सांगली अथवा मुंबई असो, अशोक कामटे यांनी आपल्या प्रत्येक पोस्टिंगच्या ठिकाणी आपला ठसा उमटवला. त्याची ही कहाणी पुढील काळात अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील घटनांचा साद्यंत वृत्तांत प्रसारमाध्यमांमुळे लोकांसमोर आला, पण त्याचवेळी कामा हॉस्पिटलच्या परिसरात घडलेल्या घटना मात्र फारशा प्रकाशात आल्या नाहीत. अटक करण्यात आलेला एकमेव आत्मघाती अतिरेकी अजमल कसाब हा इथल्याच चकमकीत जखमी झाला. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे अधिकारी आणि त्यांचे सहकारी याच ठिकाणी शहीद झाले. आपल्या पतीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी विनीता कामटे यांनी केलेले प्रयत्न काळजाला भिडणारे आहेत. विनीता यांनी रेवती यांच्या साथीने सत्य शोधण्यासाठी जीवापाड संघर्ष केला. त्यासाठी आरटीआयचा आधारही घेतला. 26/11च्या संदर्भात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात सापडतील, पण त्याचबरोबर अनेक नवे प्रश्नही या पुस्तकातून उपस्थित होतील. केवळ कार्यक्षम अधिकारीच नव्हे तर एक उमदा माणूस म्हणून असलेल्या अशोक कामटे यांची ही जीवन कहाणी नक्कीच हृदयाला भिडणारी आहे. टू द लास्ट बुलेट, अशोक कामटे यांची जीवन कहाणी. लेखक परिचय. विनीता कामटे 26/11च्या अतिरेक्यांच्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी. श्रीमती कामटे यांनी BSL LLBची पदवी घेतली असून सिम्बायोसिस विद्यापीठातून कामगार कायदे आणि कामगार कल्याण या विषयातील पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं आहे. विनीता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार, इंटेलिजंट पुणे या साप्ताहिकाच्या संपादिका. नागरी हक्कांच्या संदर्भात जागृतीसाठी चालवली जाणारं हे साप्ताहिक त्यांनीच 2006 मध्ये सुरू केलं. तत्पूर्वी त्या इंडियन एक्सप्रेसमध्ये वरिष्ठ संपादक होत्या. वृत्तपत्रीय क्षेत्रात 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या विनीता देशमुख यांना 2008चा चमेली देवी जैन पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागातील वार्तांकनासाठी त्यांना द स्टेट्समन वृत्तपत्राचा पुरस्कार 1998 आणि 2005 असा 2 वेळा मिळाला आहे. अनुवादक भगवान दातार, वृत्तपत्रीय क्षेत्रात 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. लोकमत, केसरी, पुढारी, तरुण भारत, लोकसत्ता अशा विविध दैनिकात त्यांनी वार्तांकन आणि अन्य लिखाणाची जबाबदारी सांभाळली आहे. या पुस्तकाची अनुक्रमणिका अशी असेल. प्रस्तावना कविता करकरे, पृष्ठ क्रमांक 11. हृदगत विनीता कामटे, पृष्ठ क्रमांक 13. मनोगत विनीता देशमुख, पृष्ठ क्रमांक 16. प्रकरण पहिलं ती काळरात्र, पृष्ठ क्रमांक 19. 2 अखेरचा प्रवास, पृष्ठ क्रमांक 38. प्रकरण तिसरं राग, वेदना आणि निर्धार, पृष्ठ क्रमांक 41. प्रकरण चौथं सत्य कोणी सांगेल का, पृष्ठ क्रमांक 44. प्रकरण 5वं सत्याची उकल, पृष्ठ क्रमांक 54. पृष्ठ क्रमांक 6 माहितीच्या अधिकाराचं शस्त्र, पृष्ठ क्रमांक 79. प्रकरण 7वं दंगली आणि चकमकी, मुंबई पोस्टिंग, पृष्ठ क्रमांक 86.
प्रकरण 8 मन जिंकली सोलापूर पोस्टिंग पृष्ठ क्रमांक 94. प्रकरण 9 नक्षलवाद्यांवर प्रहार भंडारा पोस्टिंग पृष्ठ क्रमांक 117. 10 ती पहिली भेट पृष्ठ क्रमांक 133. प्रकरण 11 सुखद सातारा पृष्ठ क्रमांक 141. प्रकरण 12 घराण्याचा वारसा पृष्ठ क्रमांक 153. प्रकरण 13 बेडर अधिकारी सांगली पोस्टिंग पृष्ठ क्रमांक 177. प्रकरण 14 परदेशातील कामगिरी बोस्निया पोस्टिंग पृष्ठ क्रमांक 185. प्रकरण 15 खेळ ही उर्मी आणि फिटनेस हा ध्यास पृष्ठ क्रमांक 188. प्रकरण 16 कुटुंब आणि मित्र पृष्ठ क्रमांक 199. प्रकरण 17 शस्त्र निपुण पृष्ठ क्रमांक 211. प्रकरण 18 मित्राचं पत्र पृष्ठ क्रमांक 217. प्रकरण 19 नवा दिवस नव स्वप्न पृष्ठ क्रमांक 222. जीवनपट अशोक कामटे पृष्ठ क्रमांक 229. भाग 1 समाप्त होता है.